पैसों के लेन देन को लेकर 15 वर्षीय बच्चे को किडनैप कर फिरौती मांगने वाले 2 लोगों को पुलिस ने जाल बिछाकर महज 1.5 घंटे में गिरफ्तार कर लिया। इस मामले के 2 आरोपी फरार हैं, जिनकी तलाश पुलिस कर रही है। फिलहाल न्यायालय ने आरोपियों को पुलिस हिरासत में भेज दिया है। आगे की जाँच पुलिस द्वारा जारी है। कोपर खैरने पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक औदुंबर पाटिल ने बताया कि बुधवार रात 9:30 बजे एक व्यक्ति ने शिकायत की थी कि उसके 15 वर्षीय बच्चे को 4 लोग उठा ले गए हैं एवं बच्चे को छोड़ने के लिए 12 लाख रुपए की मांग कर रहे हैं। मामला दर्ज होते ही पुलिस ने तत्परता दिखाते हुए पुलिस ने 3 टीम तैयार की। इस टीम ने सीसीटीवी कैमरे को खंगालकर पहले गाड़ी का पता किया। इसके बाद पीछा करते हुए रबाले में जाल बिछाकर पहले बच्चे को बचाया। इसके बाद आरोपी राज भालेराव और सतीश गरुड़ इन दोनों किडनैपरों को हिरासत में ले लिया। पुलिस ने बताया कि किडनैपरों ने फिरौती के लिए जिस नंबर से फोन किए थे उसी नंबर से बच्चे से बात की। इस दौरान बच्चे ने बहादुरी दिखाते हुए गाड़ी की जानकारी समेत लोकेशन का हिंट दिया, जिसके कारण पुलिस 1.5 घंटे के भीतर ही इस मामले का खुलासा कर पाई। जय हिंद। काल कोपरखैरणे पोलीस हद्दीमध्ये संध्याकाळी 9:30 वाजता संजय भोसले सेक्टर 3 घनसोली यांच्या घरी 4 आरोपितांनी त्यांच्या 15 वर्षाच्या मुलाला आर्थिक व्यवहारातून किडनॅप केला। साधारण 9:45 दरम्यान संजय भोसले व त्यांचे कुटुंबीय पोलीस स्टेशनला आलं। त्यांनी पोलिसांना तक्रार दिली। तक्रारीचं सिरियसनेस बघून आम्ही ताबडतोब 3 पथकं तयार केले। त्यामध्ये गुंडा पथक, डीबी पथक आणि स्टेशन हाऊस आणि बीट मार्शल्स आरोपीच्या नावावरून त्याची माहिती काढली। त्या माहिती काढून आरोपितांनी ज्या मुलाला किडनॅप केलं होतं त्या मुलांवरूनच, मुलाच्या फोन नंबरवरूनच फिर्यादीला फोन केला गेला होता आणि त्यामध्ये 12 लाख रुपयाची खंडणी मागणी होती। 12 लाख रुपये दिले तरच आम्ही तुमच्या मुलाला सोडू असे त्यांनी धमकी दिली होती। ह्या दरम्यान आम्ही आरोपिताचं आणि फिर्यादीचं बोलणं चालू ठेवून त्यांच्या पैशाची मागणी पूर्तता करतो असं आम्ही त्या खेळवत ठेवलं आणि त्या अनुषंगाने आमचे गुंडा पथकाचे एपीआय कुंभार आणि त्यांची टीम त्यांच्या मोबाईलच्या लोकेशनवर ट्रॅक करत होते। त्या अनुषंगाने दुसरी आमची डीबी टीम, एपीआय महाराज त्यांची टीम ही साध्या वेशामध्ये फिर्यादीच्या घरी दावा धरून बसले होते आणि तिसरी टीम एपीआय बोडके आणि त्यांचे बीट मार्शल्स हे हद्दीमध्ये सर्व सीसीटीव्ही फुटेज आणि त्यांचे ज्या रस्त्यावर घेऊन गेले हे चेक करत होते। ह्याच्यामध्ये आम्हाला त्यांचं लोकेशन रबाळे MIDC असं मिळून आलं। त्या लोकेशन आणि त्या बोलण्याच्या ह्याच्यावरून आम्हाला गाडी नंबरही कळला। मुलांनी बोलता बोलता फोनवर सांगितलं की स्कोडा पांडेकरची गाडी आहे। त्या अनुषंगाने आम्ही त्याचं सोशल मीडियावरचं पोर्टफोलिओ चेक केला आरोपिताचं। त्याच्यावरून त्या गाडीवर एक फोटो मिळून आला। पांडेकरची स्कोडा गाडी असं म्हटल्यानंतर आम्हाला गाडी नंबर मिळाला आणि त्या अनुषंगाने आम्ही रस्त्यावरचे सीसीटीव्ही फुटेज चेक करत आम्ही सापळा रचला। त्या अनुषंगाने पांडेकरची गाडी ही रबाळे MIDC मध्ये आमच्या एपीआय कुंभारांच्या टीमला दिसली आणि ताबडतोब आम्ही ते इंटरव्ह्यू करून त्यामध्ये आम्ही जो मुलगा होता 15 वर्षाचा, पहिले त्याला वाचवण्यासाठी त्याला ताब्यात घेताना 2 आरोपी आम्ही ताब्यात घेतले। त्यातील 2 आरोपी पळून गेले। जे आरोपी ताब्यात घेतले त्यातला एक आरोपीचं नाव आहे राज भालेराव, दुसरा आरोपी आहे गरुड। बाकीचे 2 आरोपी फरार झाले, त्यांचा मी शोध घेत आहोत। दोन्ही आरोपींना आम्ही कोर्टापुढे हजर केले असता कोर्टाने त्यांना 2 दिवसाची 2 दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे। ह्या आरोपितांचा पूर्व इतिहास बघत असता राज भालेराव विरुद्ध नाशिक या ठिकाणी गुन्हे नोंद आहेत आणि ह्यांनी आणखी असे काही गुन्हे केले आहेत का आणि नक्की हे गुन्हा कुणाच्या सांगण्यात नाही केला, ह्याचं ब्रेन चाइल्ड कोण आहे याचा आम्ही तपास करत आहोत। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी शोधण्यासाठी आम्हाला माननीय आमचे पोलीस उपायुक्त ढाणे सर, आमचे ACP बुधवंत सर यांनी मार्गदर्शन केलं। त्या अनुषंगाने 9:45 वाजता आम्हाला तक्रार प्राप्त झाली आणि 11 वाजता आम्ही मुलाला ज्याला किडनॅप केलं होतं त्याला आम्ही सुखरूपपणे आम्ही ताब्यात घेतलेलं आहे। तर असे काही तक्रार असतील किंवा कोणाच्या काही तक्रार असतील तर नागरिकांनी ताबडतोब 112 क्रमांकावर कॉल करावं आणि ताबडतोब त्या ठिकाणी पोलीस येऊन आपल्याला नक्कीच मदत करेल। कल कोपरखैरणे पुलिस स्टेशन के जुडिक्शन में एक अपहरण की घटना घटी थी। उसमें संजय भोसले नाम के व्यक्ति ने उनके लड़के का अपहरण का फिर्याद दिया था। फिर्याद के मुताबिक हमने तुरंत 3 टीम तैयार की। उसमें हमारा डीबी पथक, गुंडा पथक और SHO इनके माध्यम से हमने जाला रचा। वो जाल में हमने
2 आरोपी भालेराव और गरुड़ ऐसे अरेस्ट किए, और जो लड़का किडनैप हुआ था, जो बच्चा जो नाबालिग था, उसे भी हमने अच्छे रेस्क्यू करके सेफली उसे बाहर निकाला। ये इंसिडेंट में 2 आरोपी भाग गए हैं, उनका हम शोध ले रहे हैं। इस एक किडनैपिंग मैटर में 12 लाख की मांगनी की गई थी। तो फिरियादी से बोला था कि अगर आप 12 लाख नहीं देंगे तो हम बच्चों को नहीं छोड़ेंगे। जब हमने आरोपी को अरेस्ट करने के बाद आरोपी का जब पूरा इतिहास निकाला तो उसके खिलाफ नासिक में भी गुने दर्ज है। तो आज हमने आरोपी को माननीय न्यायालय के सामने हाजिर किया था। उसमें न्यायालय ने उन्हें 2 दिन की पुलिस कस्टडी रिमांड दिया है। तो ऐसे कुछ हालत में कुछ रहेगा तो पब्लिक से मैं आह्वान करना चाहता हूं कि 112 पे आप कॉल करें, सो दैट द पुलिस आपके पास इमीडिएटली हेल्प ले आ जाएगी। नमस्कार।